नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळाली। ओपनिंग कसं फ्लॅट झालेलं, मायनसमध्ये निफ्टी ट्रेड करत होती आणि जवळपास स्विंग्स अप अँड डाऊन स्विंग्स निफ्टीमध्ये हेवीली बघायला मिळाले। सकाळच्या सत्रामध्ये निफ्टी 24,700, 800, 24,600 या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये 100 पॉईंटची स्विंग्स घेताना बघायला मिळाली आणि सडनली दुपारी 11:30-12 नंतरनं मात्र मार्केटनं वन वे ट्रेंड पकडला आणि अपवर्ड मोमेंटम देऊन एक ब्रेकआउट टाईप ट्रेड बघायला म्हणता येईल, प्लस शॉर्ट कवरिंग। त्याच्यामागचं रिझन होतं US आणि भारतामध्ये ट्रेड डील होऊ शकते याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमध्ये आपल्या इथं सकाळी 11:30-12 वाजली कतारमध्ये त्यांनी कमेंट केली की इंडियासोबत आमची डील होते आणि ऑलमोस्ट आम्ही टेरिफ्स इंडिया कोणत्याही प्रकारचे टेरिफ्स आमच्यावर लावणार नाही आहे आणि लवकरात लवकर ट्रेड डील होईल आमची, ह्या पद्धतीच्या होप्स मार्केटला आल्या त्यांच्या त्या कमेंट्रीमुळं आणि लवकरात लवकर ट्रेड डील होईल आणि त्यामुळं मार्केटला एक शूट आला जोरात। निफ्टी 15 मिनिटांमध्ये जवळपास 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह गेली त्या कमेंटनंतरनं आणि त्यानंतरनं वन वे अपवर्ड मोमेंटम मेंटेन राहिला, कारण आज एक्सपायरी बरेच शॉर्ट पोझिशन्स होते हायर साईडला निफ्टीमध्ये आणि ते शॉर्ट सगळे ट्रिगर होताना बघायला मिळाले आणि शॉर्ट कवरिंगसुद्धा त्याच्यामुळं आलं आणि त्यामुळे निफ्टीला जवळपास 400 पॉईंटची तेजी, सेन्सेक्स 1200 पॉईंटची तेजी, बँक निफ्टीमध्ये 550 पॉईंटची तेजी करून चांगलं 25,000च्या वरती बंद दिला, जी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। US आणि भारताची जर ट्रेड डील झाली तर निश्चित मार्केटसाठी ते चांगलं राहील, पण बघणं गरजेचं की डील कशा पद्धतीनं वर्कआउट होते। फक्त या एका कॉमेंट्रीमुळं आज ट्रम्पच्या मार्केटला एकदम ब्रेकआउट आला, अदरवाईज मार्केट फ्लॅट ट्रेड होत राहिलेलं आणि त्याच रेंजला कदाचित बंद झाला असतं जर डोनाल्ड ट्रम्प US प्रेसिडेंट यांच्याकडून जर ही कमेंट्री, हे वाक्य जर त्यांनी कतारमध्ये बोललं नसतं तर। त्यामुळे आजचं पूर्ण क्रेडिट या रॅलीला डोनाल्ड ट्रम्प यांची कमेंट्री आहे भारतासोबत ट्रेड डील होण्यासंदर्भातची आणि शॉर्ट कवरिंग, या दोन गोष्टींना येते। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटनं ब्रेकआउट दिला आहे असं म्हणता येईल 25,000च्या वरती। परत जर 25,000च्या वरती मेंटेन आहे तोपर्यंत निफ्टीला हायर साईड आहे। 25,000 एक सेंटिमेंटल सपोर्ट आहे, सोबत 24,950वर निफ्टी बऱ्याचदा खाली आली, त्यामुळे 25,000 एक चांगला सपोर्ट आहे उद्यासाठी। 25,000च्या वर राहिला तर 25,200 एक पहिला रेजिस्टन्स आहे। 25,200च्या वर गेला तर निश्चित 25,500पर्यंत निफ्टी आपल्याला गेलेली बघायला मिळू शकते। त्यावर निफ्टीमध्ये 25,000च्या वरती 25,200, त्यानंतर 25,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टीमध्येही बोलायचं झालं तर 55,000 लोअर साईडला सपोर्ट आहे। आज सकाळी तशी बँक निफ्टी खाली होती, मायनस होती, पण मार्केटच्या ओघात ट्रेड डीलच्या होप्समध्ये बँक निफ्टीलासुद्धा शॉर्ट कवरिंग आलं। 55,000च्या वरती मेंटेन आहे, तो पण 55,500पर्यंत जाऊ शकतं। 55,500 एक रेजिस्टन्स आहे आणि 55,000 सपोर्ट आहे। या 500 पॉईंटमध्ये बँक निफ्टी उद्या ट्रेड करू शकते। आज NSEमध्ये 1800 शेअर्स वाढले, त्या बाजूला 798 शेअर्स वाढलेत। निफ्टीमध्ये 49 शेअर्स वाढले, फक्त एक शेअरमध्ये पडझड आहे। सेकंड डिसायजमध्ये सगळ्या ब्रॉडबेस सगळ्या सेक्टर्समध्ये बाईंग आहे, त्याच्यामध्ये IT, ऑटो, बँक्स, मेटल, फार्मा या सगळे सेक्टर जवळपास 1 ते 2% आसपासच्या तेजी करून बंद आहे। त्यामुळे ब्रॉडबेस रॅली मार्केटला आज बघायला मिळाली ट्रम्प यांच्या कॉमेंट्रीनंतरनं। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत। डाऊ फ्युचर्स 150 पॉईंट मायनस आहे। US मार्केट फारसं मॅटर राहणार नाही ट्रेड डीलच्या कॉमेंट्रीवर। भारताकडून अजून क्लॅरिफिकेशन आलेलं नाही, पण भारताकडून क्लॅरिफिकेशन आलं त्या पद्धतीने तर उद्या मार्केटला फर्दर तेजी होऊ शकते। पण 25,000च्या थोडं खाली आलं तर एखादी प्रॉफिट बुकिंग डिपसुद्धा येऊ शकते, हे थोडंसं माइंडमध्ये ठेवून उद्याच्या सेशनला ट्रेड करा। जोपर्यंत 25,000च्या वरती आहे तोपर्यंत 25,200 ते 25,500पर्यंतचे टार्गेट्स निफ्टीसाठी उद्यासाठी आहे। तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझं व्हिडिओ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद। माझं व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।